मालवणमधला शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधल्या घरातून अटक। कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमनं आपटेला ताब्यात घेतलं। जयदीप आपटे 10 दिवसांपासून फरार होता। जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। 100 गाड्यांचा ताफा घेऊन अब्दुल सत्तार अंतरवालीत दाखल। मंत्री अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगेंमध्ये 3 तास चर्चा। मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फडणवीसांसोबत जरांगेंची फोनवरून चर्चा। मंत्रिमंडळ बैठकीत जरांगेंच्या मागणीवर चर्चा करणार अब्दुल सत्तार यांची माहिती। मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून महाराष्ट्रातील विधानसभा निहाय घोंगडी बैठका घेणार। आज बीडच्या गेवराईमध्ये पहिली घोंगडी बैठक पार पडेल। मराठा आरक्षणासंदर्भातल्या याचिकांवर आज हायकोर्टात सुनावणी। राज्य मागासवर्ग आयोग आज बाजू मांडण्याची शक्यता। सांगलीच्या कडेगावामध्ये आज काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण। शरद पवारांसह अनेक नेते उपस्थित असतील, मात्र उद्धव ठाकरे अनुपस्थित असतील। सांगलीच्या कडेगावमध्ये राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यासाठी हायटेक मंडप, कार्यक्रमस्थळी जय्यत तयारी। आमदार विश्वजित कदम यांनी तयारीचा आढावा घेतला। पूजा खेडकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। पूजा खेडकरनं बनावट सर्टिफिकेटचा वापर करून आयएएस पद मिळवल्याचा आरोप। ठाण्यामध्ये अभूतपूर्व वाहतूक कोंडी। मुंबई नाशिक हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। ठाण्यातील माजिवड्यापासून घोडबंदर रोडवर जवळपास 7 ते 8 किलोमीटरच्या रांगा। मुंबई गोवा हायवेवर मोठी वाहतूक कोंडी। गणेश भक्त कोकणात निघाल्यानं हायवेवर वाहनांची संख्या वाढली। लोणेरे, इंदापूर, नागोठणे परिसरात वाहनांच्या रांगा। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी। आजपासून 19 सप्टेंबर दरम्यान टोलमाफीचा निर्णय। वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाकडून पास मिळणार। मोदी एक्सप्रेस कोकणात आलेल्याचं कणकवलीमध्ये स्वागत। नितेश राणेंनी मुंबईमध्ये या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। गणेशोत्सवानिमित्त ही विशेष ट्रेन सोडण्यात आली होती। वसई विरारमधून कोकणातील गणेश भक्तांसाठी मोफत बस रवाना। मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये ही बस रवाना झाली आहे। गणेशोत्सवामुळे आजपासून 18 सप्टेंबरपर्यंत पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये जड वाहनांना बंदी। उत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, वाहतूक पोलिसांचं आवाहन। पुणे शहरात गणेशोत्सवाच्या काळात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांची करडी नजर। गणेश मंडळांनाही सीसीटीव्ही बसवण्याच्या पोलिसांच्या सूचना। पुण्यामध्ये गणेशोत्सवासाठी 7000 पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात असेल। संभाव्य दहशतवादी कारवाया आणि अनुचित घटना टाळण्यासाठी शहर पोलिसांकडून बंदोबस्ताचं नियोजन। मुंबईतील पहिल्या सुतार गल्लीच्या बाप्पाचा मुखदर्शन सोहळा। मंडळाचं यंदाचं हे 63वं वर्ष। अकोल्यातील लालबागच्या राजाचं मंडपात आगमन। गेल्या 39 वर्षांच्या परंपरेप्रमाणे शहरामध्ये लालबागच्या राजाची मिरवणूक। टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी मिरवणुकीत सहभागी। राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, युनिफाईड निवृत्ती योजनेसह सुधारित निवृत्ती वेतन योजनेतून एका पर्यायाची निवड करता येणार। मुख्यमंत्री शिंदेंची अधिकारी कर्मचारी संघटनांच्या बैठकीत घोषणा। राज्य सरकारचा मोठा निर्णय। एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6500ची वाढ। 1 एप्रिल 2020 पासूनची थकबाकी मिळणार। कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला। एसटी संघटनांच्या बैठकीमध्ये सदावर्ते आणि श्रीरंग बर्गे यांच्यामध्ये वाद। सदावर्ते आणि बर्गे एकमेकांच्या अंगावर धावून गेले। एसटी महामंडळाला जुलै महिन्यातील सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी 300 कोटी रुपयांचा निधी। राज्य सरकारची एसटीला मदत। संपामुळे मागच्या 2 दिवसांपासून बंद असलेली एसटीची वाहतूक आज सुरळीत। रत्नागिरी डेपोतून एसटीची वाहतूक सुरू। त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्यांना मोठा दिलासा। डिसेंबर महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुखोई टेक ऑफ घेणार। पहिलं विमान म्हणून सुखोई लढाऊ विमान उड्डाण घेणार।
कोल्हापूर गोवा विमानसेवेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होईल। आठवड्यातील 2 दिवस कोल्हापूर गोवा विमानसेवा सुरू असेल। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची दुसरी लेन आजपासून वाहतुकीसाठी खुली होणार। या मार्गावरून प्रवास करणं सोयीचं होणार, तर बोगद्याच्या दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठी मदतही होणार। महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला अखेर ब्रेक। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय। अधिसूचना रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर। पुण्यातील कोंढवा परिसरातील बनावट दूरध्वनी केंद्र प्रकरणी एटीएसकडून तिघांना अटक। मागच्या 8 वर्षांपासून बनावट दूरध्वनी केंद्र सुरू होतं अशी माहिती। बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपी वापरत असलेला मोबाईल पोलिसांना मिळाला नाही। एसआयटीकडून आरोपीनं मोबाईल कुठे टाकला याचा तपास सुरू। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता, तर पुढच्या 24 तासांसाठी मुंबईमध्ये शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो। नांदगाव तालुक्यातील पूर्व भागातील गावांचा सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार। गिरणा धरण 96% भरलं। धरणाच्या 2 दरवाजांमधून 2442 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। लातूरमध्ये नुकसानग्रस्त शेतीची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी। नुकसानग्रस्त भागाचा लवकरात लवकर अहवाल बनवला जाणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। परभणीच्या बोरगव्हाण आणि वजूरमध्ये आदित्य ठाकरेंकडून नुकसानाची पाहणी। शेतकऱ्यांशी संवाद साधला। सरकारनं शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली। जालन्यामध्ये आदित्य ठाकरेंकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी। मोसंबी उत्पादक शेतकऱ्याला अश्रू अनावर। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राशी संपर्क वाढवावा। आदित्य ठाकरेंची धनंजय मुंडेंवर टीका। आदित्य ठाकरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत। निवडणुकीमुळे 3 वर्षांनंतर त्यांना शेतकऱ्यांची आठवण झाली। त्यांनी एकदा तिफणीवर बसावं, धनंजय मुंडेंचं आदित्य ठाकरेंना आव्हान। जालन्याच्या घनसावंगीमध्ये बाणे गावामध्ये नुकसानग्रस्त शेतीची मनोज जरांगेंकडून पाहणी। कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी फोन लावत शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची विनंती केली। राजमाता मासाहेब जिजाऊंचं जन्मस्थान सिंदखेड राजा इथं राजवाड्यासमोर रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुपकरांचं आंदोलन। धाराशिव जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांचं सोलापुरातील काँग्रेस भवन कार्यालयासमोर आंदोलन। माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्याशी संबंधित असलेल्या मातोश्री साखर कारखान्यानं ऊस बिल थकवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। नाफेड एनसीसीएफचा कांदा खुल्या बाजारात येण्याची भीती। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात 700 रुपयांची घसरण। शेतकऱ्यांमध्ये नाराजी। शेगावसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वाढीव पाणी आरक्षण मंजूर। शेगावमध्ये येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी निर्णय घेतल्याची देवेंद्र फडणवीसांची माहिती। अहमदनगरमधील भंडारदरा धरणाचं नाव बदललं। आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय नामकरणाला मंजुरी। महायुती सरकारचा निर्णय। जलसंपदा विभागाची माहिती। महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकाला मुख्यमंत्री बनायचे। शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंचा महाविकास आघाडीला टोला। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्याची दाट शक्यता। उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात किंवा काँग्रेसचाही मुख्यमंत्री होऊ शकतो। आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही। सुप्रिया सुळे यांची एबीपी माझाशी बोलताना माहिती। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा महाराष्ट्र हिताचा असेल। आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री पदाचा विषय फार महत्त्वाचा नाही। कोण मुख्यमंत्री होणार हे आम्ही एकत्र बसून ठरवू। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी कोपरीकरांकडून 11 किलो चांदीच्या दागिन्यांचा नवस। राज्याच्या कल्याणासाठी पुन्हा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनरही झळकले। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आज मुंबईत विविध आघाड्यांसोबत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार। 19 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ध्यात केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना कर्ज वितरण आणि धनादेशाचं वाटप करणार। वर्ध्याच्या स्वावलंबी शाळेच्या मैदानावरती कार्यक्रम होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।